या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। आज दिवाळी पाडवा, या दिवशी सोने खरेदी करण्याला प्राधान्य दिले जातं। तसेच या दिवशी पत्नी पतीचं औक्षण करते, तर व्यापाऱ्यांसाठी नवीन वर्षाचा प्रारंभ मानला जातो। त्यामुळे पाडवा अनेक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो। आजच म्हणजे 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस। भारतात दरवर्षी 14 नोव्हेंबर हा बालदिवस म्हणून साजरा केला जातो। त्यांच्या शिक्षणातील योगदानासाठी आणि लहान मुलावरील प्रेमाचं प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। कोल्हापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी दीपावली पाडव्याच्या निमित्तानं गूळ सौदे पार पडतात। पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आज गूळ सौदे पार पडले। यावेळी व्यापाऱ्यांनी गुळाची बोली लावून उत्साहात गुळाच्या क्विंटलच्या दरास उच्चांकी दर 11,000 रुपयाची बोली लावली। उच्चांकी दर मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांच्या मध्ये तसंच गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे। यावेळी आमची दिवाळी गोड झाली असं वक्तव्य उत्पादक शेतकऱ्यांनी केलंय। कोल्हापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी दीपावली पाडवाच्या निमित्तानं गूळ सौदे पार पडतात। पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आज गूळ सौदे पार पडले। यावेळी व्यापाऱ्यांनी गुळाची बोली लावून उत्साहात गुळाच्या क्विंटलच्या दरास उच्चांकी दर 11,000 रुपयाची बोली लावली। उच्चांकी दर मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांच्या मध्ये तसेच गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे। यावेळी आमची दिवाळी गोड झाली असं वक्तव्य उत्पादक शेतकऱ्यांनी केलं। ते देखील आता आहेत। आपण काही वेळा तुम्ही गूळ सौदे नेमके कशा पद्धतीने पार पडत असतात पाडव्याच्या मुहूर्तावर, ते देखील आता पाहूयात। सतेज पाटील यांनी किलोची गुळाची टीप आता हातात घेतलेली 5 दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरातील कसबा बावडा येथे म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। ही जुनी परंपरा अनेक वर्ष कोल्हापूरकरांनी जपली आहे। नटवलेल्या म्हशी आणि म्हैस मालकांचा उत्साह अशा वातावरणात कसबा बावडा येथील मार्केट परिसरात सकाळपासूनच नागरिकांनी आपल्या म्हशी घेऊन गर्दी केली आहे। हलगीचा कडकडाट, घुंगराचा चाळ, शिंगाडा रंग देत त्यावर मोराचा पिसारा लावून नटवलेल्या म्हशी आणि म्हैस मालकांचा उत्साह अशा वातावरणात दिवाळी पाडव्या दिवशी कोल्हापुरातील कसबा बावडा येथे म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। ही जुनी परंपरा गेली अनेक वर्ष कोल्हापूरने जपली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम एकदम जोरात पार पडला। कसबा बावडा येथील मार्केट परिसरात सकाळपासूनच नागरिकांनी आपल्या म्हशी घेऊन गर्दी केली होती। स्पर्धा पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती।
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या ऊस दराबाबतचं आंदोलन दिवसेंदिवस हिंसक बनत चाललं आहे. ऐन दिवाळीत सोमवारी काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. ऊसाची वाहतूक करणारी वाहने तसेच ऊस तोडणी बंद पाडण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम यावर्षी गळीत हंगामावर होत आहे. गेल्या वर्षीच्या ऊसाला प्रति टन 400 रुपये भाव द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू केले आहे. त्यानंतर झालेल्या ऊस परिषदेत ऊसाला FRP प्रमाणे 3,500 रुपये भाव मिळावा अशी मागणी करत 3,500 रुपये द्या आणि कोयता लावा अशी घोषणा करण्यात आली. दरम्यानच्या काळात अनेक साखर कारखान्यांनी आपले दर जाहीर करत गळीत हंगामास सुरुवात केली. यामध्ये जास्तीत जास्त कारखान्यांनी 3,200 रुपयाच्या आत दर जाहीर केले आहेत. केवळ एकाच कारखाने 3,200 रुपये दर जाहीर केला आहे. याशिवाय साखर कारखाने आता गेल्या वर्षीच्या तोड झालेल्या ऊसाला 400 रुपये देणे शक्य नसल्याचे मत बोलून दाखवू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने आंदोलन हिंसक वळून बनू लागले आहे. जाळपोळ, ऊस वाहतूक करणारी वाहने अडवणे, त्यांची तोडमोड करणे, ऊसतोड बंद पाडणे असे प्रकार गावोगावी आता सुरू झाले आहेत. काही कारखाने पोलीस बंदोबस्तात ऊसाची वाहतूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ती देखील वाहने अडवली जात आहेत. मराठा समाजातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी सरकारने फेलोशिप कमी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना CAT परीक्षेद्वारे फेलोशिप देण्याचा घाट सरकारने घातला आहे. परंतु पात्र विद्यार्थ्यांना सरसकट PhDसाठी फेलोशिप मिळावी या मागणीसाठी सारथीच्या उपकेंद्रासमोर उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी भेट घेऊन त्यांच्याशी या प्रश्नाबाबत चर्चा केली आहे. गेल्या 16 दिवसांपासून सारथीच्या संशोधन विद्यार्थ्यांचं फेलोशिप मिळावी यासह अन्य प्रलंबित मागण्यासाठी कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राबाहेर उपोषण सुरू आहे. आतापर्यंत अनेक नेते मंडळींनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आज 16 दिवसांपासून सुरू असलेल्या सारथी संशोधक विद्यार्थी यांच्या उपोषणस्थळी भेट दिली व विद्यार्थी यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा करत माझे पूर्ण सहकार्य तुम्हाला असेल आणि तुमच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री व सारथी संबंधित मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना सांगून लवकरच विषय मार्गी लावला जाईल व मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक घडवून आणली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी सारथी कृती समितीचे अध्यक्ष संभाजी खोत, अभय गायकवाड, राधिका जाधव, सनदकुमार खराडे, योगेश पाटील, सुहास रोमणे, रुपाली चव्हाण, चैताली जगताप, अर्जुन जगताप, सुनीता अडुसूळ, विजय कुले, सोनाली जाधव इत्यादी उपोषण करणारे विद्यार्थी उपस्थित होते. दी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचा 104वा व माजी विद्यार्थी संघाचा 62वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भूपेंद्र शहा होते. माजी विद्यार्थी असलेले डॉक्टर JD यादव यांनी शालेय जीवनातील आठवणीचा पट उलगडत हायस्कूलच्या तत्कालीन शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कोल्हापुरातील प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचं 104व व माजी विद्यार्थी संघाच्या 62व्या वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुलांनी काय बनवावे हे त्यांना न ठरवून देता सध्या आई वडीलच मुलांचं ध्येय ठरवत आहेत. त्यामुळे मुलांची स्वप्न विरत आहेत. हे जर थांबवायचं असेल तर पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावं, स्वतःची ध्येय मुलावर लागू नयेत असं कळकळीचं आवाहन रसायन तंत्रज्ञान संस्थेचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉक्टर JD यादव यांनी केलं. त्याचबरोबर प्रायव्हेट हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेले डॉक्टर यादव यांनी शालेय जीवनातील आठवणीचा पट उलगडत हायस्कूलच्या तत्कालीन शिक्षणाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. माझ्या आईवडिलांनी मला पूर्ण मोकळी दिली, यामुळे मी मनासारखा घडलो असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भूपेंद्र शहा होते. त्याचबरोबर नियामक मंडळाचे चेअरमन अरुण डोंगळे, व्हाईस चेअरमन उदय सांगवडेकर उपस्थित होते. ऐश्वर्या कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केलं. GST जांभळीकर यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी संस्थेच्या वतीने वंदना डेळकर, सूर्यकांत बर्गे, संजीवनी देशपांडे, नीलम देशपांडे, धनंजय पाटील, प्रशांत जाधव, प्रशांत जोशी, वेदिका पवार, चैत्राली पुणेकर, बाळासाहेब काटकर आणि उपकरण शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे समन्वयक चित्रकार प्रशांत जाधव यांना शिक्षणतज्ञ JP नाईक पुरस्कार नुकताच ICTचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉक्टर JD यादव यांच्या शुभ हस्ते YP पवार रंगमंच प्रायव्हेट हायस्कूल येथे प्रदान करण्यात आला आहे.
प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी आणि माजी विद्यार्थी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अरुण डोंगरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भूपेंद्र शहा व संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सन्माननीय उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रशांत जाधव यांच्या अंगभूत कलाकौशल्य, व्यासंग, शिक्षक सेवेची कार्यनिष्ठा, शैक्षणिक तसेच कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. त्यांना यापूर्वी अनेक संस्थांचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. राज्यस्तरीय स्पर्धा, कला महोत्सव, प्रात्यक्षिक कार्यशाळा, नवनवीन कलाविषयक उपकरण यामध्ये त्यांनी प्रामुख्याने कार्य केलंय. अनेक मासिके, वृत्तपत्रे यामध्ये कलाविषयक विपुल लेखनही त्यांनी केलंय. त्यांचे कोल्हापूरच्या कलानगरीमध्ये मोलाचे योगदान आहे. अतिशय संयमी शिक्षक, विद्यार्थीप्रिय व प्रशासनामध्ये प्रशंसनीय व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी एक शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य म्हणून त्यांची कारकिर्दी अतिशय उल्लेखनीय आहे. शिक्षणतज्ज्ञ JP नाईक यांचे मौनी विद्यापीठ गारगोटी व प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या शैक्षणिक संस्थेत मोलाचे योगदान आहे. मौनी विद्यापीठ गारगोटी येथे प्रशांत जाधव सरांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. पुढे अध्यापक म्हणून प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीमध्ये सध्या ते कार्यरत आहेत. या शैक्षणिक संस्थाचे प्रणेते असणारे शिक्षणतज्ज्ञ JP नाईक यांच्या नावाचा पुरस्कार हा एक प्रेरणादायी अभिमानास्पद गोष्ट आहे. या पुरस्काराबद्दल प्रशांत जाधव सरांचे विविध स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. ऐन दिवाळीत पाडव्याच्या पूर्वसंध्येला सोमवारी रात्री कोल्हापूर शहर आणि उपनगरात एकाच वेळी 2 तरुणांचे खून करण्यात आले. मंगळवार पेठेत सतीश खोत तर लक्षतीर्थ वसाहत येथे ऋषिकेश नलवडे यांचा खून करण्यात आलाय. सणासुदीच्या दिवसात घडलेल्या या प्रकारामुळे कोल्हापूर शहरात खळबळ उडाली आहे. लक्षतीर्थ वसाहत येथे पूर्व व्यवस्थातून फिल्मी स्टारने पाठलाग करून ऋषिकेश रवींद्र नलवडे याचा खून करण्यात आलाय. हल्लेखोरांनी एडका, कोयता व तलवारीने 16 वार करत ऋषिकेशच्या शरीराची जाळण केली आहे. निर्दयीपणे त्याच्या हाताची बोटे छाटून हा खून करण्यात आलाय. दरम्यान बालगोपाल तारमीजवळ दारूच्या नशेत झालेल्या वादातून सतीश बाबूराव खोत याचा डोक्यात दगड घालून तसेच काठीने वार करून खून करण्यात आलाय. लक्षतीर्थ येथील खून प्रकरणी मोसीम नामक एका तरुणास तर सतीश खून प्रकरणी पुष्पराज मंडलिक यांना जुना राजवाडा पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलाय. लक्षतीर्थ वसाहत येथील दत्त कॉलनीमध्ये ऋषिकेश नलवडे हा आई वडील यांच्यासोबत राहतो. त्याचे वडील खाजगी नोकरी करतात तर ऋषिकेश एका मोबाईल शॉपीमध्ये कामास होता. सोमवारी सायंकाळी ऋषिकेश मित्र अमोलसोबत शेतकरी धाबा परिसरात दारू पिण्यास बसला होता. दिवाळीचे दिवस असल्याने ऋषिकेश लवकरच घरी जाण्यास निघाला. शेतकरी धाब्याजवळून घराकडे दोघेजण दुचाकीवरून निघाले होते. अमोल दुचाकी चालवत होता तर ऋषिकेश पाठीमागे बसला होता. घरी परतत असताना अंधाऱ्या ठिकाणी एका बंद खाण्याजवळ आले असता ऋषिकेशला काही जण पाठलाग करत असल्याचे जाणवले. त्याने याची माहिती अमोलला दिली व गल्लीत जाऊन मित्रांना घेऊन येण्यास सांगितले. ऋषिकेशने दुचाकीवरून उडी मारून शेताच्या दिशेने धूम ठोकली. यावेळी हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. दोघांनी ऋषिकेशच्या पाठीवर, मानेवर वार केले तर अन्य एकाने ऋषिकेशच्या पोटात एडक्याने वार केला. ऋषिकेश रक्ताच्या धारोळ्यात पडल्यानंतर काही वेळातच हल्लेखोरांनी पलायन केले. काही वेळातच अमोल व ऋषिकेशचे मित्र घटनास्थळी आले. त्यांनी ऋषिकेशला दुचाकीवरून गंभीर जखमी अवस्थेत CPR रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पन्हाळा तालुका राक्षी येथील बुधवारी रात्री खेकडे धरण्यासाठी गेलेले सख्खे भाऊ मानवनिर्मित संकटाचे बळी ठरलेत. ज्योतिराम कुंभार आणि नायकू कुंभार अशी मृतांची नावे असून त्यांचे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी शोधून काढलेत. राक्षी येथे बुधवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेचा सोमवारी सकाळी पन्हाळा पोलिसांनी छडा लावलाय. डुकरांच्या शिकारीसाठी तारा लावून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या 5 संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पन्हाळा पोलिसांनी अटक केलंय. तालुका पन्हाळा राक्षी येथील बुधवारी रात्री खेकडे धरण्यासाठी गेलेले सख्खे भाऊ मानवनिर्मित संकटाचे बळी ठरले. ज्योतिराम कुंभार आणि नायकू कुंभार अशी मृतांची नावे असून त्यांचे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी शोधून काढले.
राक्षी येथे बुधवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेचा सोमवारी सकाळी पन्हाळा पोलिसांनी छडा लावला. डुकराच्या शिकारीसाठी तारा लावून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आणि मृतदेहांची विल्हेवाट लावणाऱ्या 5 संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पन्हाळा पोलिसांनी अटक केली आहे. शिकारीसाठी तारा लावणाऱ्या 5 जणांनी घाबरून कुंभार बंधूंचे मृतदेह वाघजाई मंदिरापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जंगलातील दगडाच्या घळीत लपवले होते. पोलिसांनी ते शोधून काढले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी संशयित शिवाजी राऊत, जयवंत कांबळे, सागर निरुखे, हेमंत तोरसकर, अंकुश रांजणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिवाळी पाडव्यानिमित्त आज मीडियाशी संवाद साधलाय. यावेळी त्यांना त्यांच्या जातीविषयी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिलंय. माझी जात कोणती आहे हे सर्वांना माहीत आहे. जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपवू शकत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी टीकाकारांचे कान टोचलेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जन्माचा दाखला व्हायरल झाला होता. त्यात त्यांची जात ओबीसी दाखवण्यात आली होती. हा दाखला इंग्रजीत होता, त्यामुळे पवार यांनी जात बदलल्याच्या चर्चा राजकारणात चांगल्याच रंगल्या होत्या. मराठा समाजात दिशाभूल करण्यासाठी आलेल्या या प्रकारावर राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांनी खुलासा केलाय. माझी जात कोणती आहे हे सर्वांना माहिती आहे. जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपवू शकत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी टीकाकारांचे कान टोचले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिवाळी पाडव्यानिमित्त आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या जातीविषयी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. तो दाखला मी बघितला. मराठा एज्युकेशन सोसायटीचं हायस्कूल आहे, तिथं माझं शिक्षण झालं. तो दाखला खरा आहे. त्यातील जात, धर्म वगैरे लिहिलेल्या गोष्टी खऱ्या आहेत. पण काही लोकांनी दुसरा दाखला फिरवलाय आणि माझ्या पुढे ओबीसी लिहिलंय. मला ओबीसी वर्गाबद्दल आदर आणि आस्था आहे, पण जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपवू शकत नाही. सर्व जगाला माहीत आहे माझी जात कोणती आहे. पण जात या विषयावर मी कधी समाजकारण, राजकारण केलं नाही आणि करणारही नाही. पण त्या वर्गाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी जो हातभार लावायचा तो मी लावेन, अशा शरद पवारांनी स्पष्ट केलं. असं की तो दाखला मी बघितला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं ते जे हायस्कूल आहे त्या हायस्कूलला मी होतो त्यावेळेस, आणि तो दाखला खरा आहे. त्याच्याबद्दल धर्म सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण काही लोकांनी दुसरा काहीतरी दाखला हा फिरवला इंग्रजीमध्ये, आणि त्याच्यामध्ये माझ्या पुढं ओबीसी लिहिलं. ओबीसी वर्गाच्याबद्दलचा आदर आस्था मला आहे, पण जन्मानं जी प्रत्येकाची जात असते ती मी लपवू इच्छित नाही. सगळ्या जगाला माहिती आहे माझी जात कोणती. पण जात याच्यावर समाजकारण, राजकारण हे मी कधी केलं नाही, करणार नाही. पण त्या वर्गाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी जो काही हातभार लावावा लागेल तो अत्यंत आग्रहानं माझ्याकडून लावला जाईल. आज गोविंद बागेत पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिवाळी पाडव्यानिमित्त मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवार का आले नाहीत याबद्दल विचारलं असता त्यांनी अजित पवारांचं नाव घेणं टाळत असल्याचं दिसून आलं. आज दीपावली पाडवा या निमित्तानं राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय पक्षांकडून पाडवा पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. आज बारामतीच्या गोविंद बागेवर ही पाडवा पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही पवार कुटुंबीय दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं एकत्र आले. बारामतीच्या गोविंद बागेत मंडप घालण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक आणि नेत्यांना भेटत आहेत. त्यांच्याकडून दिवाळी शुभेच्छांचा स्वीकार करतायत. दरवर्षी पाडव्याच्या सकाळी गोविंद बागेत हा कार्यक्रम होतो. यावर्षीचा पाडवा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसाठी वेगळा असणार आहे, कारण काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली होती. शरद पवार आणि अजित पवार असे 2 गट पडले आहेत. दोन्ही गटांनी पक्षावर दावा केला आहे. सध्या निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण आहे. त्यामुळे आज गोविंद बागेत होणाऱ्या कार्यक्रमाला अजित पवार येणार का हा प्रश्न अनेकांच्या मनात आलाय. राजकीय मतभेद असले तरी पवार कुटुंब कायम एकत्र असतं. मागच्याच आठवड्यात प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी पवार
पवार कुटुंब एकत्र आलं होतं. त्यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. त्यानंतर अजित पवार हे अमित शहा यांची भेट घेण्यासाठी निघून गेले. या भेटीवरून बरेच तर्कवितर्क लढवण्यात आले. कालच श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत. खासदार सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. अजित पवारांसंदर्भातील प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, संभ्रम असण्याचं काही कारण नाही. आपल्याला माहीत आहे की अजित पवारांना डेंग्यू झालेला आहे. रोहित पवार संघर्ष यात्रेच्या निमित्तानं फिरतोय, तो तिकडेच दिवाळी करतोय याचा अभिमान आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी लोक येतात, हे आमचं भाग्य आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून मनोज जरांगे मराठा समाजाच्या गाठीभेटी दौरे सुरू करणार आहेत. मनोज जरांगे हे रविवारी 19 नोव्हेंबरला पुण्याच्या भोर तालुक्यातील मराठा समाजाची भेट घेणार आहेत. सध्या पुण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेची तयारी सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मराठा समाजाच्या गाठीभेटी दौरे सुरू करणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान जरांगे पाटील रविवारी 19 नोव्हेंबरला पुण्याच्या भोर तालुक्यातील मराठा समाजांची भेट घेणार आहेत. भोरमधील शेट्टे मैदानावर संध्याकाळी 4 वाजता जरांगे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी रायगड किल्ल्याचं दर्शन घेऊन जरांगे पाटील वरंध मार्गे भोरला येणार आहेत. भोरमध्ये 4 वाजता सभा घेऊन जरांगे पुण्यातील आळंदी येथे मुक्कामी जाणार आहेत. भोर तालुक्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या नियोजनासाठी मराठा समन्वयकांच्या बैठकीत जास्तीत जास्त लोकांनी सभेला यावं यासाठी मराठा समाजाला आवाहन करण्यात आलंय. सलमान खान आणि कॅटरीना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या टायगर 3 या चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. सलमानने जवान आणि गदर 2 लाही मागं टाकले आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा टायगर 3 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करतोय. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी पहिल्या दिवसांपासून थिएटरमध्ये गर्दी केली आहे. 12 नोव्हेंबर रोजी ब्लॉकबस्टर ओपनिंग नंतरनं आता टायगर 3ने दुसऱ्या दिवशीही धुवाधार कमाई केली आहे. टायगर 3ने दुसऱ्या दिवशी भारतात 57.50 कोटी रुपयांची कमाई केली. ही कमाई हिंदी, तेलुगू आणि तमिळ या 3 भाषांची मिळून आहे. टायगर 3ने पहिल्या दिवशी 44.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी 57.50 कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे 2 दिवसात या चित्रपटाची कमाई 100 कोटींपेक्षा अधिक झाली आहे. सलमान आणि कतरिनाचा टायगर 3 हा चित्रपट आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या दिवशीच्या कमाईत टायगर 3ने शाहरुख खानचा जवान आणि सनी देओलच्या गदर 2 लाही मागे टाकले. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.